गरमागरम चविष्ट आणि घरगुती पद्धतीची सांडग्याची भाजी. सांडग्याची कुरकुरीत चव आणि मसालेदार रस्सा यामुळे ही भाजी आहे ना खूपच रुचकर लागते. भाकरी, चपाती किंवा भातासोबत खायला आहे ना मस्त लागते. एकदा खाल तर परत परत खावंसं वाटेल अशी ही चव. चला मग ही रेसिपी आपण पाहूया. तर मंडळी, कालच्या व्हिडिओमध्ये आहे ना मी सांडगे कसे बनवायचे ह्याची रेसिपी शेअर केलेली आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ आवर्जून पहा. तर काय करायचे मंडळी, सर्वात अगोदर सांडगे जे आहेत ना ते ना हलकेसे असे डाग पडेपर्यंत कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत. आता त्याच कढईमध्ये ना तेल टाकूया. त्याचबरोबर जिरे मोहरी टाकलेली आहे. छान अशी फुलली गेली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांद्याचा अगदी कलर चेंज होईपर्यंत कांदा जो आहे ना तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. सोबतच टाकलेले आहे कढीपत्त्याची पानंसुद्धा. याचबरोबर आता यामध्ये टाकूया टोमॅटो. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. टोमॅटो मऊ झाला की यामध्ये टाकायचा आहे मसाले. तर मी मसाल्यामध्ये घेतलेला आहे घरगुती मसाला, त्याचबरोबर लाल तिखट आणि थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे. सर्व जे मसाले आहेत ना ते एकजीव करून घेऊया, मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स झालं की यामध्ये टाकायचे आहेत भाजलेले सांडगे. खूप चविष्ट लागते बरं का ही भाजी. खरंच तुम्ही एकदा ही रेसिपी आहे ना नक्की बनवून पहा. तर यामध्ये आहे ना सांडगे टाकलेले आहेत, ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जेवढा रस्सा तुम्हाला हवा असेल ना तेवढं यामध्ये गरम पाणी वाढवायचं आहे. तर अगदी थोडंफारच इथे मी गरम पाणी वाढवलेलं आहे. तर माझ्या आवश्यकतेनुसार इथे मी रस्सा वाढवलेला आहे. तर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 3 ते 4 मिनिटासाठी ही जी भाजी आहे ना ती वाफवून घ्यायची आहे. आफ्टर 3 ते 4 मिनिटानंतर झाकण खोलून पाहूया. आणि आता यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि अगदी 2 चमचे होईल असं शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याच्या कुटामुळे ना ही सांडग्याची भाजी एकदम चविष्ट लागते, चव मात्र अप्रतिम लागते. तर यासाठी अगदी वाटण बनवूनही तुम्ही ही भाजी आहे ना बनवू शकता, पण मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. सांडगे शिजण्यासाठी खूप काहीसा वेळ लागत नाही आहे. लगेच पटकन ही जी भाजी आहे ना ती बनवून होते. तर सर्वात शेवटी आपल्याला टाकायची आहे खूप सारी बारीक चिरून कोथिंबीर आणि मस्त अशी झणझणीत अशी सांडग्याची भाजी आहे ना तयार झालेली आहे. आणि पाहू शकता किती मस्त दिसते, सुरेख दिसते. जेवढी दिसायला भारी आहे ना खायलासुद्धा त्याहूनही अप्रतिम आहे. आणि अगदी चेक करून पाहिलं सांडगे शिजलेत की नाही आहे. आणि मी तुम्हाला जवळून दाखवते, रस्सा बघा किती छान झालेला आहे. तर मग मंडळी, वाट कसली पाहताय, सांडगेसुद्धा बनवा. अगदी वर्षभर टिकणारे आणि त्याहून बनणारी ही अधिक चविष्ट अशी भाजीसुद्धा बनवून खा. तर मग रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा.